नमस्कार. मागच्या वेळेला आपण व्यावसायिक कायदे या विषयामध्ये भारतीय करार हा 1872च्या मध्ये आपण बघितलं होतं की प्रस्ताव आणि त्याची स्वीकृती काय आहे यावर आपण चर्चा केली होती. त्याच्यानंतर जो काही प्रपोजल किंवा ऑफर ज्याला आपण म्हणतो, प्रस्ताव ज्याला आपण म्हणतो, प्रस्ताव हा कलम 2A नुसार यावर आपण चर्चा केली होती. त्याच्यानंतर प्रस्तावाची लक्षणे किंवा मूलतत्वे यावर आपण विस्तृत अशी चर्चा केली होती. पुन्हा मी एकदा सांगतो तुम्हाला, प्रस्तावाचं जे काही लक्षणे किंवा मूलतत्व ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स आणि एलिमेंट्स ऑफ द प्रपोजल ज्याला आपण म्हणतो, ते कोणते कोणते आहेत की दोन पक्षाची आवश्यकता असणं जरुरी आहे. दोन पक्ष असणं याची आवश्यकता खूप जरुरी आहे. होकारात्मक किंवा नकारात्मक कार्य कशा पद्धतीने होईल, स्वीकृती प्राप्त करण्याचा हेतू काय असेल. त्याच्यानंतर हे तीन जे पॉईंट्स होते, हे तीन पॉईंट्स प्रस्तावाची लक्षणे किंवा मूलतत्वे यावर आधारलेली आहेत. त्याच्यानंतर प्रस्तावासंबंधी जी काही वैधानिक तरतुदी आहेत, लिगल रूल्स ऑफ द व्हॅलिड ऑफर ज्याला आपण म्हणतो, ते आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये काय काय आहे की प्रस्ताव कायदेशीर जबाबदारी निर्माण करण्याच्या हेतूने पाठविला असला पाहिजे. प्रस्ताव हा विनंतीच्या स्वरूपात असावा, आज्ञेच्या स्वरूपात असू नये. प्रस्तावातील अटी निश्चित आणि स्पष्ट असल्या पाहिजेत. प्रस्ताव विशिष्ट किंवा सामान्य असू शकतो. प्रस्तावाचं संवाहन झालं पाहिजे. प्रस्ताव स्पष्ट किंवा ध्वनित असू शकतो. प्रस्ताव सशर्त असू शकतो. असे 7 पॉईंट्स आपण विस्तृतपणे आपण काल चर्चा केली होती मागच्या लेक्चरला की प्रस्तावासंबंधी वैधानिक तरतुदी काय आहेत. आज आपण बघूया प्रस्ताव आणि प्रस्ताव करण्याचं निमंत्रण ज्याला आपण म्हणतो, है ना. आपण समजा एखादी आपल्याला कार्य करायचं असेल तर आपण एखाद्याला आपण प्रस्ताव मागतो. त्याला तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये खूपदा ऐकलं असेल की टेंडर, है ना. तुम्ही टेंडर मागवता की इतकं काम आहे, इतकं काम तुम्ही आम्हाला इतक्या दिवसामध्ये कसं करून देणार, याचा पूर्ण तपशीलवार आपण मागतो, त्याला आपण टेंडर म्हणतो, बरोबर. म्हणजे एकंदरीत प्रस्ताव आणि प्रस्ताव करण्याचं निमंत्रण काय आहे की जी काही आपली इच्छा असेल आणि ज्यात काही आपल्याला साम्य वाटत असेल त्यामध्ये काही सूक्ष्म फरक आहे का, म्हणून एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेली इच्छा किंवा एखादे कार्य करण्यासंबंधी केलेले बोलणे हे प्रस्ताव आहे. पहा, मी काय म्हणता, प्रस्तावाचं निमंत्रण म्हणू किंवा प्रस्ताव करण्याची इच्छा म्हणू, ज्यात जरी साम्य वाटत असले तरी त्यामध्ये एक किंचितसा असा फरक आहे नुसता, ठीक आहे, थोडासा असा फरक आहे. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेली इच्छा किंवा एखादे कार्य करण्यासंबंधी केलेले बोलणे म्हणजे प्रस्ताव आहे. या प्रस्तावासाठी जे काही निमंत्रण आहे हे ठरविण्यासाठी त्या संबंधीची ऐकून जी काही परिस्थिती विचारात घेणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असतं. यात प्रस्ताव पाठविणाऱ्या पक्षाला किंवा पाठविणाऱ्या पक्षाचा जो काही अभिप्राय असेल ते लक्षात घेणं खूप आवश्यक असतं. म्हणजे विविध न्यायालयीन निवाड्यामधून दिलेल्या निर्णयानुसार ज्या काही गोष्टी प्रस्तावामध्ये नसून प्रस्तावाची निमंत्रणे आहेत ते कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जी काही निविदा असतं ते निविदा मागविणे. आता मालाच्या खरेदीसाठी निविदा मागविण्यात आली असेल तर ती मागविणारा पक्ष जो काय असतो तो कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव सादर करीत नसतात. माल विकणाऱ्याचा प्रस्ताव हा पाठवण्यासाठी दिलेले हे काय आहे, फक्त एक निमंत्रण आहे ना. मी काय म्हणतोय, ते एक फक्त निमंत्रण आहे की तुम्ही अमुक अमुक ठिकाणी जाऊन तुम्ही तमुक तमुक वस्तू ज्या काही लिस्टिंगमध्ये आहेत त्या तुम्ही विकत घेऊ शकता. म्हणजे निमंत्रण कंपल्सरी नाही आहे. मूल्यकथन किंवा मूल्यसूची पाठविणे. मूल्यकथन किंवा मूल्यसूची पाठविणे म्हणजे प्रस्ताव पाठविणे नव्हे, ते फक्त काय असेल की खरेदीदाराकडून जो काही आदेशाचा जो प्रस्ताव यावा म्हणून दिलेले ते काय आहे, फक्त एक निमंत्रण आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते माहितीपत्रक. अंश विक्रीसाठी जे काही प्रमंडळाने निर्गमित केलेले माहितीपत्रक हा प्रस्ताव ठरू शकत नाही. जनतेचे जे काही अंश असतील खरेदीचा प्रस्ताव अर्जाच्या स्वरूपामध्ये पाठवावा याकरिता दिलेले ते एक काय आहे, फक्त एक निमंत्रण आहे. म्हणजे जरुरी नाही आहे की अमुक अमुक कंपनीचा तमुक रुपयाचा हा एक अंश आहे त्या माहितीपत्रकामध्ये त्यांनी मेन्शन केलेला असेल. जो कोणी इंटरेस्टेड असेल तो इंटरेस्टनी आपल्या ते अंश विकत घेऊ शकतात. म्हणजे काय झालं, जबरदस्ती नाही आहे, फक्त ते काय आहे, निमंत्रण आहे. त्यानंतर आपण बघितलं की रेल्वेचं जे काही वेळापत्रक आहे, रेल्वेचं वेळापत्रक सुद्धा ते एक निमंत्रण आहे. ज्यांना जिथे जायचं असेल तिथे जाऊ शकतात. म्हणजे एकंदरीत काय झालं की जे काही रेल्वेचं वेळापत्रक आहे ते विशिष्ट वेळी विशिष्ट गाड्या सुटतील आणि विशिष्ट ठिकाणी पोहोचतील
असा प्रस्ताव नसून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना तिकीट विकत घेऊन गाडीत बसण्याचा तो काय प्रस्ताव सादर करावा म्हणून दिलेले एक निमंत्रण आहे. म्हणजे रेल्वे पत्रकाचं जे काही वेळापत्रक आहे, रेल्वेचं जे काही वेळापत्रक आहे, अशी डायरी मिळतं रेल्वेची खूप मोठी, बरोबर. आणि त्यामध्ये ते एक प्रकारचं निमंत्रण आहे की तुम्हाला कुठे जर का जायचं असेल तर ते जायसाठी तुमची सोय व्हावं म्हणून ते एक निमंत्रण आहे. स्वस्त किमतीला वस्तू विकण्यासाठी जी काही जाहिरात आहे ते सुद्धा एक निमंत्रण आहे. म्हणजे कसं असेल की ज्यावेळेस एखादा व्यापारी अनेक वस्तू स्वस्त किमतीवर विकण्याची जाहिरात करतो, बरोबर. आता हे सध्या खूप चालू आहे. सध्या आता रेनी सीझन चालू आहे आणि रेनी सीझनमध्ये बाय वन गेट वन फ्री, बाय वन टू फ्री, बरोबर, इतके % डिस्काउंट, तितके % डिस्काउंट्स, असं प्रत्येक ठिकाणी चालू आहे. फ्लिपकार्टवर चालू आहे, मैत्रावर चालू आहे, प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे सध्या. तर त्यावेळेस कायद्याच्या दृष्टीने जर का आपण विचार केला ना तर त्या जाहिराताचा हा प्रस्ताव म्हणता येत नाही, की तो प्रपोजल आहे असं म्हणता येत नाही, प्रस्ताव म्हणता येत नाही. खरेदी करणाऱ्या लोकांसाठी ते खरेदी करण्याचं एक निमंत्रण आहे की या शॉपमध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्या वस्तूसाठी तुम्ही येऊ शकता, अशी ती जाहिरात आहे, बरोबर. म्हणून अशा प्रकारचा जाहिरात हा प्रस्ताव नसून प्रस्तावार्थ निमंत्रण आहे. म्हणजे तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे बघा पुन्हा की दुकानातील काउंटरवर किंवा शोकेसमध्ये ठेवलेल्या वस्तूवर त्याची किंमत लिहिलेली असते किंवा लेबल्स लावलेले असतात. त्या लेबलवर दर्शवणारी जे काही किमती असतील त्या वस्तू विकण्याचा प्रस्ताव नव्हे. ती जी किंमत जी ठेवली गेलेली आहे त्या वस्तूवर, ती वस्तू म्हणजे प्रस्ताव नव्हे. त्या लेबलवर दर्शवलेल्या किमतीत वस्तू विकण्याचं दुकानदाराला बंधन नसतं. तो कधी कमी पण किमतीमध्ये देऊ शकतो आणि त्या किमतीमध्ये सुद्धा तो देऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस वस्तू विक्री ही लिलाव पद्धतीने केली जाते अशा वेळेस लिलावकर्ता जी बोली बोलतो तो प्रस्ताव न ठरता ते प्रस्तावाचं निमंत्रण समजलं जातं. पहा, म्हणजे जो कोणी त्या वस्तूची बोली लावल्या जातं, बोली लावत असताना कायद्याच्या नुसार तो एक प्रस्ताव होऊ शकत नाही, पण ते प्रस्तावाचं निमंत्रण मात्र होऊ शकतं की ही वस्तू आहे, ही इतक्या लाखापासून सुरू होत आहे, जर का तुम्हाला पटत असेल तर तुम्ही ती विकत घ्या. मग प्रस्तावाचं संवहन काय आहे, कम्युनिकेशन्स ऑफ ॲन ऑफर काय आहे, प्रस्तावाचं संवहन काय आहे. तर प्रस्ताव हा लेखी किंवा तोंडी शब्दाद्वारे कळविण्यात येतो आणि एका व्यक्तीकडून किंवा पक्षाकडून तो दुसऱ्या व्यक्तीस किंवा पक्षास प्रस्ताव माहीत होणे किंवा सादर करणे यास प्रस्तावाचं संवहन असं म्हणतात. म्हणजे तुम्ही कम्युनिकेट्स करून किंवा तुम्ही संवहन करून तो जो काही प्रस्ताव असेल तो दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या समूहाला तुम्ही काय करता, माहिती देता. एक प्रकारची संवहन करणे म्हणजे माहिती देणे असा होय. त्यानंतर प्रस्तावाचं संवहन केव्हा पूर्ण होईल, भारतीय कलम कायद्याच्या 4 नुसार. पुन्हा एकदा सांगतो, भारतीय कलम कायद्याच्या कलम 4 नुसार ज्या व्यक्तीला तुम्ही प्रस्ताव पाठविण्यात आला असेल त्या व्यक्तीला प्रस्तावासंबंधित ज्ञान झाल्यानंतर प्रस्तावाचं संवहन पूर्ण झाले असं समजलं जाईल. मी खूपदा असं एक उदाहरण देतोय की जर का तुमचा मित्र घरी आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही तुमच्या मित्राला कॉल केल्यानंतर तो कॉल तुमच्या मित्राने न उचलता त्याच्या आईने उचलला आणि तुम्ही त्यांना मित्राला न सांगता त्याच्या आईला सांगता की अमुक शाळेचं पुस्तक हे त्याच्या बॅगमध्ये राहिलेलं आहे, तर उद्या येताना नक्की आठवणीने घेऊन या. हे तुम्ही त्याच्या आईला सांगितलं. तो नाही, त्यांनी फोन अटेंड नाही केला, बरोबर. प्रस्तावाचं संवहन काय आहे ते सांगतोय, संवहन काय आहे ते सांगतोय, द कम्युनिकेशन्स ऑफ दी ऑफर. मग काय होतं की त्याचे आपल्या कामामध्ये राहतं आणि ती विसरून जातं सांगायचं. पहा, सांगायचं विसरून जातं, ती सांगत नाही. आणि जेव्हा तो दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कॉलेजमध्ये येतो, कॉलेजमध्ये आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की यांनी ऑलरेडी आपल्या आईला फोन केला आणि आपली आई विसरली, पण ते पुस्तक त्याच्या त्या बॅगमध्ये असल्यामुळे ते पुस्तक येतं. म्हणजे आईने न सांगता सुद्धा ते पुस्तक आलेलं, त्याचं कार्य पूर्ण झालं. पण ते जे संवहन जे होतं, जे काही कम्युनिकेशन्स होतं, त्याला ती माहिती मिळायला जी हवी होती ती मिळाली नाही. म्हणजे एकंदरीत काय झालेलं, प्रस्तावाचं संवहन असं म्हणता येईल की जेव्हा एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या समूहासाठी जे काही कार्य सांगितलेलं आहे ते कार्य पूर्णपणे व्यवस्थितपणे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं म्हणजे प्रस्तावाचं संवहन होय असं आपण म्हणू. मग
प्रस्तावाचं संवहन केव्हा पूर्ण होईल? तर भारतीय कलम कायद्याच्या 4 नुसार ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठविला असेल किंवा ज्या व्यक्तीच्या प्रस्तावासंबंधीचं ज्ञान झाल्यानंतर प्रस्तावाचं संवहन पूर्ण झालं असं आपण समजले जातो. जोपर्यंत प्रस्ताव स्वीकारण्याला प्रस्तावाची माहितीच होत नाही तोपर्यंत प्रस्तावदात्याने प्रस्ताव सादर करण्याचं कार्य सुरू आहे असं मानलं जातं. मग या प्रस्तावाबाबत जे काही विशेष अटीचं जे काही संवहन आहे ते नेमकं काय आहे? मी काय म्हणताय, प्रस्तावावरील विशेष अटीचं जे काही संवहन आहे ते काय आहे? तर प्रस्तावदात्याला किंवा प्रस्तावदात्यामध्ये काही विशेष अटीचा आपण समावेश करता येतो, परंतु या विशेष अटीचं जे काही संवहन होणं देखील आवश्यक असतं. जर प्रस्तावातील विशेष अटीची जी काही कुठली कल्पना नसताना एखाद्या व्यक्तीने जर का प्रस्ताव स्वीकारला असेल तर प्रस्तावकाला त्या अटीच्या पूर्ततेबाबत आग्रह धरता येणार नाही. असं होतं ना एखाद्या वेळेस, की एखाद्या वेळेस एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसतं पण आपण ते ऑफर करून घेतो, ॲक्सेप्ट करून घेतो. जनरली तुम्हाला सांगावंसं वाटेल की तुम्ही पेपरमध्ये सुद्धा खूपदा या न्यूज ऐकल्या असतील की एखाद्याचं लग्न जुळलेलं परंतु त्या मुलाला ती मुलगी पसंत नसते, मग तो एंगेजमेंट पण होणार. हां, मग तो काय म्हणतो की एंगेजमेंट झाल्यानंतर मी माझ्या आईबाबांच्या याच्यामध्ये येऊन मी तुम्हाला हा प्रस्ताव दिला पण मला तुमच्या मुलीशी किंवा त्या मुलीशी पर्टिक्युलर लग्न करायचं नाही आहे. आणि नंतर मग काय होतं की या कारणासाठी वधूकडली मंडळी सुद्धा आग्रह धरू शकत नाही किंवा या व्यक्तीने लग्न करायलाच पाहिजेत म्हणून. म्हणजे पहा, प्रस्ताव जरी ठेवत असलं तर प्रस्तावाचं संवहन हे कसं होतं आणि त्याबद्दलचं जे काही ती जी काही आपण परिपूर्णपणे पूर्तता करत आहोत त्या पूर्ण पूर्ततेबद्दल आपल्याला आग्रह धरता येत नाही. पण जर का विशेष अटी स्पष्ट लिहिल्या असतील तर मात्र प्रस्ताव स्वीकारण्यास त्याबद्दलचं आपलं अज्ञान प्रकट करता येणार नाही व त्याची पूर्तता करणं बंधनकारक राहील. समजा आता तुम्हाला मी पुन्हा एक दुसरी अट सांगतो, दुसरी गोष्ट एक सांगतो की तुम्ही कपडे धुवायसाठी देता, बरोबर. आता कपडे धुवायसाठी दिल्यानंतर लँड्रीमध्ये कपडे धुवायला दिल्यानंतर तुमच्या लक्षात एक असं आलं असेल की तुम्ही जितके कपडे असता तितक्या कपड्यांचं एक नोटिंग बिल आपल्याकडे आपण ते घेऊन घेतो आणि नोटिंग बिल दिल्याबरोबर आपण ती चौकोनी फोल्ड करतो आणि आपण आपल्या पर्समध्ये ठेवून घेतो. फक्त आपण डिलिव्हरी कुठल्या डेटला आपल्याला मिळते, आपले कपडे कोणत्या तारखेला लँड्रीमधून घ्यायचे आहेत तेवढी आपण डेट पाहतो आणि ती बिल आपण आपल्या याच्यामध्ये ठेवून देतो. आता बघा, ज्यावेळेस आपण ती डिलिव्हरी आपण घेतो आपल्या कपड्याची, स्वच्छ धुतलेल्या प्रेस केलेल्या कपड्याची आपण डिलिव्हरी घेतो, पैसे त्याला देतो आणि जेव्हा आपण घरी जातो पॅकेट उघडतो आणि जेव्हा आपण ते कपडे वापरण्याच्या दृष्टीतून आपण बघतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की आपला शर्ट प्रेसनी जळलेला आहे, बरोबर. आपला शर्ट प्रेसनी जळलेला आहे, म्हणजे त्याने जी काही इस्त्री केलेली आहे ती इस्त्री केलेली आपला शर्ट त्यांनी जाळला. आपण काय करतो, लगेच आपण तो शर्ट घेऊन जातो त्या लँड्रीवाल्याकडे आणि म्हणतो की बाबा रे, तुमच्या हातातून ही चूक झालेली आहे. तो ॲक्सेप्ट करतो आणि आपण मग त्याला सांगतो की हा माझा नवीनच शर्ट होता, आत्ताच विकत घेतलेला होता आणि हा 2000 रुपयाचा आहे, आता तुम्ही मला 2000 रुपये द्या. तो काय म्हणतो, साहेब, जरी हा तुमचा 2000 रुपयाचा शर्ट असेल तरी मी तुम्हाला 2000 रुपये देऊ शकत नाही. तुम्ही त्या बिलाच्या मागच्या भागाला बघा, सगळ्या काही अटी लिहिलेल्या आहेत, बरोबर. तुम्ही समजा एकदा जरी तो नवीन असेल आणि विकत घेतला असेल किंवा कधी आत्ताच विकत घेतला असेल तर तरी तुम्हाला आम्ही त्याचे अर्धे पैसे देऊ आणि ते अर्धे पैसे सुद्धा जेव्हा देऊ की जेव्हा तुम्ही त्याचं आम्हाला परिपूर्णपणे बिल दाखवाल. पहा, मग एकंदरीत काय झालं की शर्ट ज्या दुकानातून आपण विकत घेतलं असेल त्याचं सुद्धा आपल्याला बिल लागेल. जरी ते आपलं 2000 रुपये हे सत्य याच्यावर अवलंबून असेल तरी तो म्हणेल की तुम्ही बिल घेऊन या. आणि आपल्याला एक सवय असतं, भारतीयांना एक सवय असतं की काम झालं की आपण कागद फेकून देतो, बरोबर. आपल्याला एक सवय आणि त्यातल्या त्यात विदर्भवासियांना तर खूपच सवय आहे की आपण ठेवत नाही, बरोबर. ATMमध्ये गेल्यानंतर आपण त्याला ॲक्सेप्टेबल हे मागतो की किती पैशाचं बॅलन्सिंग आहे ते तुम्ही द्या, आम्हाला शीट द्या. तर त्यांनी शीट दिल्याबरोबर आपण बघतो इतकं बॅलन्स आहे आणि फाडून तिथेच आपण टाकून देतो, आहे ना, बरोबर आहे ना. म्हणजे शीट ती आपण काही जपून ठेवत नाही, तर मग बिलसुद्धा आपण जपून ठेवलेलं नसेल आणि त्यावेळेस मग आपल्याला काय होणार की ते जे शर्ट जे आहे ते परिपूर्णपणे आपल्याला मिळणार नाही. मग तो आपल्या मतानुसार, समजा आपण कस्टमर असू, रेग्युलर कस्टमर असू, तर तेव्हा आपण जेव्हा रेग्युलर कस्टमर असू तर तेव्हा तो काहीतरी हे करून म्हणजे त्याची 50% म्हणजे 1000 रुपये तो आपल्याला देईल. अशा पद्धतीने पूर्ततेबाबत आपण आग्रह धरणं हे बंधनकारक
नसतं किंवा धरता येणार नाही. परंतु मात्र जर का अटी समजा त्याच्यामध्ये इनपुट्स केल्या असतील, स्पष्ट लिहिल्या असतील, तर त्याबद्दलचं आपलं अज्ञान प्रकट नक्कीच होईल. प्रस्तावाचं खंडन किंवा प्रस्ताव रद्द करणं म्हणजे नेमकं काय? तर प्रस्तावकर्त्याला आपला प्रस्ताव परत घेण्याचा, तो रद्द करण्याचा अधिकार असतो आणि तो भारतीय कर अधिनियमाच्या कलम 5 नुसार तो रद्द करू शकतो. मग त्यासाठी कुठले कुठले नियम आहेत किंवा कशा पद्धतीने आपण तो रद्द करू शकतो? तर एक सगळ्यात पहिलं म्हणजे प्रस्ताव रद्द करण्याची सूचना दिल्यानंतर आपण प्रस्ताव रद्द करतो याची आपण जर का सूचना दिली तर तो प्रस्ताव आपला रद्द होऊ शकतो. प्रस्तावाची मुदत संपली असल्याने, मी काय म्हणतो की प्रस्तावाची जी काही मुदत असेल ती संपल्याने, जनरली हे लँड रिफॉर्मर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतं की तुम्ही एखादी शेती विकत घेतात किंवा एखादी तुम्ही जागा विकत घेतात, तर अशा वेळेस काय होतं की तुम्ही नेमकं एखादी डेट देता, काहीतरी तुम्ही टोकन अमाऊंट्स देऊन देता आणि सांगता की मी 5 महिन्यामध्ये तुमचा उर्वरित रक्कम मी तुम्हाला देईल आणि उर्वरित रक्कम दिल्यानंतर ती जागा माझ्या नावाने होईल. पण काय होतं की ते उर्वरित रक्कम तुम्ही देऊ न शकल्यामुळे, ती डेट संपल्यामुळे, डेडलाईन संपल्यामुळे तो प्रस्ताव ऑटोमॅटिकली रद्द होतो. स्वीकृती पूर्वी अटीची पूर्तता न केल्याने, स्वीकृतीपूर्वी अटीची पूर्तता न केल्याने, हा ना. जर का मला ते स्वीकृत करायचं आहे आणि ते स्वीकृत करत असताना जी काही मी अटी ठेवल्या गेलेल्या आहेत त्या अटीची पूर्णता न झाल्यामुळे सुद्धा प्रस्ताव हा मोडला जातो, प्रस्ताव हा नष्ट होतो. प्रस्तावदात्याचा मृत्यू किंवा वेळेपणामुळे, हे नक्कीच की ज्यांनी कोणी प्रस्ताव ठेवला आहे आणि प्रस्ताव ठेवल्यानंतर जर का त्याचा मृत्यू झाला किंवा तो वेळा झाला तर प्रस्ताव ऑटोमॅटिकली रद्द होतो. प्रतिप्रस्ताव आल्याने, एखाद्या वेळेस आपण एखादी प्रस्ताव ठेवतो पण नेमकं त्याच ठिकाणी पुन्हा प्रतिप्रस्ताव येत असतील तर त्यावेळेस जो काही प्रॉफिटेबल प्रतिप्रस्ताव असेल त्यावेळेस पहिला जो प्रस्ताव असतो तो ऑटोमॅटिकली डिसॉल्युशन्स होतो, तो रद्द होतो. योग्य पद्धतीने स्वीकृती न मिळाल्याने, आपण एखाद्या वेळेस एखादी गोष्ट ठेवतो समोरच्या समोर, है ना, समोरच्या व्यक्तीसमोर किंवा व्यक्तीच्या समूहासमोर आपण ठेवतोय आणि तो प्रस्ताव जो असतो त्याची जी काही स्वीकृती असेल ती स्वीकृती योग्य प्रकारे न मिळाल्यामुळे सुद्धा आपण प्रस्ताव रद्द करू शकतो. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यावेळेस सुद्धा आपण आपला प्रस्ताव हा रद्द करू शकतो. स्थायी प्रस्तावाच्या बाबतीमध्ये, आता स्थायी प्रस्तावाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण म्हणतो म्हणजे काय होईल की आपण लेखी किंवा तोंडी आपण सांगितलेलं आणि नंतर आपण लेखी ठेवलेलं, आणि तो जो प्रस्ताव आहे तो कसा आहे, स्थायी स्वरूपाचा आहे. म्हणजे असं केल्याने असं होते, असं केल्याने असं होत नाही, हा झाला स्थायी प्रस्ताव. आणि अशा वेळेस जर का तसा तो झाला तर त्या बाबतीमध्ये तो प्रस्ताव काय होईल, रद्द होईल. मग जी काही प्रस्तावाची जी काही स्वीकृती आहे ती कशा पद्धतीची असेल तर भारतीय कलम 2(ब) नुसार ज्या व्यक्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असेल किंवा ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठविण्यात आला असेल त्या व्यक्तीने प्रस्तावाची पूर्तता करण्याची संमती दिली असेल, म्हणजेच प्रस्ताव हा स्वीकृत झाला आहे असं आपण म्हणू. स्वीकृतीसंबंधी वैधानिक नियम जे काही आहेत ते काय आहेत की ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठविण्यात आला असेल त्या प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं. दुसरं, स्वीकृती पूर्ण आणि विना अट दिली असली पाहिजे. तिसरं, प्रस्तावकर्त्याने सुचवलेल्या पद्धतीनुसार स्वीकृती दिली पाहिजे, म्हणजेच एकंदरीत प्रस्तावकर्त्याने जी काही पद्धती निश्चित केली नसल्यास इतर योग्य पद्धतीने प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे. चौथं, प्रस्ताव एखादा अस्वीकृत केला असल्यास तो जोपर्यंत पुन्हा उपस्थापित केला जात नाही तोपर्यंत त्याला स्वीकृती देता येत नाही. स्वीकृतीचं संवहन होणं आवश्यक आहे. प्रस्तावाची स्वीकृती स्पष्ट किंवा ध्वनीत असू शकतं, ज्याला आपण तोंडी किंवा रायटिंगमध्ये म्हणतो. प्रस्तावाची स्वीकृती योग्य व मुदतीमध्ये दिली पाहिजे. प्रस्तावाची समाप्ती होण्यापूर्वीच किंवा प्रस्तावकर्त्यांनी आपला प्रस्ताव परत घेण्यापूर्वीच प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे. प्रस्ताव मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्याबद्दल मौन पाळणे म्हणजेच स्वीकृती दिली असे मांडता येणार नाही. हा बरोबर, असं म्हणता येणार नाही. प्रस्ताव प्रत्यक्ष मिळाल्याशिवाय किंवा त्याचे ज्ञान झाल्याशिवाय प्रस्तावाला स्वीकृती देता येत नाही. मग आपण बघूया स्वीकृतीचं संवहन म्हणजे नेमकं काय. प्रस्ताव स्वीकारण्याची माहिती प्रस्तावकर्त्याला कळविण्याच्या क्रियेलाच स्वीकृतीचं संवहन असं म्हणतात.
हे कलम 4 नुसार मांडलं जातं. प्रस्तावकर्त्याविरुद्ध संवहन काय असेल किंवा प्रस्तावकर्त्याला बाध्य करण्यासाठी काय असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रस्तावाच्या जे काही प्रस्ताव असेल ते स्वीकारणाऱ्या व्यक्तीने प्रस्ताव स्वीकृत करण्याबाबत किंवा संबंधीचे जे काही पत्र पोस्टाच्या पेटीत टाकल्याबरोबर प्रस्तावकर्त्याविरुद्ध स्वीकृतीचे संवहन पूर्ण होतं. म्हणजे एखाद्याला जर का आपण प्रस्ताव पाठवायचा असेल आणि ज्यावेळेस प्रस्ताव ते आपण पोस्टाच्या पेटीमध्ये टाकलेलं बरोबर तर ते झालेलं असं आपण समजू. दुसरं स्वीकर्त्याविरुद्ध संवहन किंवा स्वीकर्त्याला बाध्य करण्यासाठी म्हणजे प्रस्तावाच्या स्वीकृती संबंधीचं जे काही पत्र असेल ते प्रस्तावकर्त्याच्या हाती पडल्याबरोबर स्वीकृत्याविरुद्ध स्वीकृतीचं संवहन हे काय झालेलं पूर्ण झालेलं आहे आपण असं म्हणू. मग स्वीकृतीचे खंडन काय आहे तर स्वीकृतीचं खंडन हा एकमेव मार्ग म्हणजे स्वीकारकर्त्याने ती स्वतः मागे घेणे होय. म्हणजे त्यांनी ॲक्सेप्टच नाही केलं. ऑफर जे काय आहे ती ॲक्सेप्ट केली का नाही, स्वीकारलं का नाही. मग स्वीकृतीच्या खंडनाचं संवहन काय असेल तर भारतीय करार अधिनियमाच्या कलम 4 नुसार स्वीकृतीच्या खंडनाच्या संवहनाबाबत जे काही नियम आहेत ते नियम 2 प्रकारे आहेत. त्यातलं पहिलं आहे की स्वीकृतीचं खंडन करणारे पत्र पोस्टात पेटी टाकल्याबरोबर स्वीकर्त्याच्या दृष्टीने स्वीकृतीच्या खंडनाचं संवहन पूर्ण होते. आणि दुसरं प्रस्तावकर्त्याच्या स्वीकृतीचं खंडनाचं पत्र प्राप्त होताच त्याच्या दृष्टीने स्वीकृतीच्या खंडनाचं संवहन पूर्ण होते. मग कायदेशीर संबंध प्रस्थापित करण्याचा उद्देश काय आहे ज्याला आपण लिगल रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो. म्हणजे कायदेशीर संबंध प्रस्थापित करण्याचा उद्देश काय आहे तर ठरावाशी जे काही ठराव असतील ज्या ठरावाशी संबंधित सर्व पक्षांना परस्परामध्ये कायदेशीर संबंध निर्माण करण्याचा उद्देश असला पाहिजे. आणि जर का तो उद्देश नसेल तर मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून भारतीय करार अधिनियमातील इतर सर्व तरतुदींचा करारात पूर्णता केला असून जर ठराव संबंधित सर्व पक्षामध्ये कायदेशीर संबंध निर्माण करीत नसेल तर तो ठराव करार होऊ शकणार नाही. म्हणजेच त्या ठरावाची कायदेशीर रीतीने अंमलबजावणी करता येऊ शकणार नाही. म्हणून कायदेशीर कारवाई करता यावी म्हणून कायदेशीर संबंध प्रस्थापित करण्याचा हा मूळ उद्देश आहे. त्याच्यानंतर बघा की पक्षाची करार करण्याची पात्रता काय आहे. करार करण्याची पात्रता ही कायदेशीर कराराचंच एक वैशिष्ट्य आहे. आणि करार करण्याची पात्रता ज्याच्या अंगी असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तींनी किंवा पक्षांनी केलेले करार हे वैध ठरू शकतात. म्हणून करार करणारे पक्ष हे करार करण्यास पात्र असले पाहिजेत आणि ते आहे कलम 10 नुसार. म्हणजे करार होण्याची पात्रता असणाऱ्या पक्षांनी जर ठराव केला असतील तर त्यातून कराराचा जन्म होतो अन्यथा नाही. ओके देन थँक्यू.